हॅलो एव्हरीवन, राधे राधे ऑल माय इन्स्टा फॅमिली. मी साक्षी कुलकर्णी, मेकअप आर्टिस्ट, कोथरूड, पुणे, मयूर कॉलनी येथून बोलते आहे. आज मी पुन्हा आले आहे बऱ्याच गॅप नंतर, कारण घरचंच लग्न असल्यामुळे मी त्याच्यामध्ये बिझी होते. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन सब्जेक्ट घेऊन आलेली आहे. तुम्ही CTMN करता, मेकअपच्या आधी पण तुम्ही CTMN करता. CTMN म्हणजे काय? क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि नाईट क्रीम. सो आपण मेकअपच्या आधी क्लेन्झिंग करतो, टोनिंग करतो. तर टोनिंग बद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. बघा, जो टोनर असतो, फॉर एक्झाम्पल कुठल्याही कंपनीचा असू दे, हा नॉर्मल आपला रिचफिलचा टोनर आहे. तुम्ही मेकअपमध्ये कुठलेही प्रोफेशनल टोनर घेऊ शकता. तर टोनर हा तुमच्या पोर्सला ना टाईट करण्याचं काम करतो. पण मी तुम्हाला एक गंमत सांगू का? ज्या वेळेला ब्राईड तुमच्याकडे येते, तर तिथं तुमच्याकडे 2 महिने 3 महिने आधी येत असेल आणि तिची स्किन जर ऑइली असेल आणि तिला खूप सारे इथे पोर्स असतील, तर माझं म्हणणं आहे की तिला घरी टोनर वापरायला द्या, तिच्या स्किन टाईपनुसार. ऑइली स्किन असेल तर इथे खूप सारे मोठे मोठे पोर्स असतात की ज्या पोर्सला टाईटनेस आणणं खूप गरजेचं असतं. आणि जर ती जेव्हा 2 ते 3 महिने घरी कंटिन्यू वापरेल, तर त्याच्यानंतरच तिला तो टाईटनेस येईल. तुम्ही वन टाइम यूज करून टोनरनी बिलकुल टाईटनेस येणार नाहीये. अर्थात पोर्ससाठी आपण पोर प्रायमर यूज करतो. चांगलं प्रायमर कुठलं आहे मी नक्की तुम्हाला नेक्स्ट रीलमध्ये सांगेल, आणि ते यूज कसं करायचं हे पण सांगेल, आणि त्याचा काय फायदा होतो हे पण सांगेल. पण आता आपण टोनर बद्दल बोलतोय, तर टोनरचा फायदा हा असा आहे की टोनर तुमच्या पोर्सला टाईट करतो, पण तो तुम्हाला 2-3 महिने आधी घरी वापरायला पाहिजे. ऐन टाइमला तुम्ही फक्त जर टोनर वापरला तर तुमचे पोर्स टाईट होणार नाही. ही एक नवीन इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते आहे. तुम्हाला ही आजची इन्फॉर्मेशन कशी वाटली? कारण की CTMN हे खूप महत्त्वाचं आहे डेली रुटीनमध्ये पण आणि मेकअपच्या आधी पण. बट ऑइली स्किन असेल तर काय करायचं हे मी तुम्हाला या ह्याच्यामध्ये सांगितलंय. आणि नेक्स्ट रीलमध्ये पुन्हा नवीन काही टिप्स बघण्यासाठी लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.